हो बाबा काही नाही. एक एक फॅमिली ब्लॉग, फॅमिली ब्लॉग. हां एक फॅमिली म्हणजे आता सध्या तर छोटा आहे, थोडा मोठा झाल्यावर येईल. आता नाही येणार, तुम्हाला लिंक शेअर करतो, वाटलं नंबर घेऊ. हां तुम्ही आला आता आमच्या व्हिडिओमध्ये. हां तर मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव आहे आनंद आणि एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. आज आम्हाला जायचं पवायला. तर मग सगळ्यात पहिले मम्मी तर म्हणली तोड दाखव माझं, कारण की सकाळी सकाळी तुम्हाला माहिती आहे लेडीज लोकांचा प्रॉब्लेम काय आहे. इकडे बघ इकडे. आज जायचं आपल्याला पवायला. आणि जे आपले कंपनी मधले मित्र आहेत, आता तुम्ही जिम मधले मित्र तर पाहिले असतील, जर मागचे कंटिन्युअसली जर ब्लॉग्स माझे पाहिले असतील तर तुम्हाला मग मागच्या ब्लॉगमध्ये समजलं असेल की माझ्या जिममधले माझे सगळे सिनियर मित्र आहेत, ज्यांना माझ्यापेक्षा थोडं जास्त माहिती आहे. आणि आज आपण ज्या मित्रांसोबत फिरायला चाललो ते आमच्या इथं कुठले मम्मी कंपनीमधले मित्र. तर मग हे सगळे ज्युनियर आहेत आपल्यापेक्षा आणि यायला घेऊन जायचे आपल्याला पवायला पर मंग्याच्या हिरीवर. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 10:30. माझ्यासोबत आहे सूरज आहे का. हां तर मग आता आम्ही चाललो टेमापूरला. हे बघा आपल्याकडे आहे घोडा 220. मग आता इथून जायचे आपल्याला डायरेक्ट वाळूजला मोसींच्या शेतामध्ये. आता सगळे पोरं गेलेत समोर कामगार चौकामध्ये. तुम्हाला तर काय माहिती आहे कामगार चौक काय, मोसींचं शेत आहे, दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, आता आम्ही आलो वाळूजला आणि आमच्याकडे आहेत 3 घोडे म्हणण्यापेक्षा आमच्याकडे आहेत 3 220. एक 220 याचे नमस्कार करावं. नमस्कार. हां याची ही आहे निळीवाली आणि ही पंडित गँगची 220 आहे. हां मी चालवलो. हां भाड्यानं दिली आहे याच्याकडे. ये भैया ये देखिए आपली गाडी कैसा ये घोडा अभी उठाया घोडा. हे दसऱ्याची गाडी घेतली होती ना, ही 30 दामटो राहिलं बरं का. आणि हे बघा ही लाला सूरज बसलेला आहे इथं. हे तो नाव सांग रे. पंडित भाऊ लय फास्ट आले. चटणी चिवडा घ्यायचे का आता चुडा विडा काही घ्यायचं म्हणते. आम्ही उतरतो आता या टपरीवर. आपल्याला इकडे जायचं आहे. सर बिग फॅन सर. हे आपला फॅन आहे. मित्रांनो हे बघा इथं आता चकना घ्यायला आलेत पोरं. तर मग आता हे बघा तुम्हाला सांगतो, कोणाकडे 1 रुपया बी नाही, पण मग उसने पासने हातापाय जोडून सगळ्यांना पैसे घेतले आले. तर एकाची बड्डे होती, त्याचे पार्टीचे पैसे आले. एकाचा बड्डे होता, आता त्याच्या पार्टीचे पैसे आणि सगळ्यांना मस्त 5-5 रुपयाचे हे जोडून. हाँ हे बघा हे पुढे घ्यायचे आपल्याला. ठीक आहे पुढे ले रहे अभी ये लोग ये पुढे ले रहे अभी 5-5 रुपये. हे पाय भाऊ, वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. याच्याच पैशाचे पुढे घेतले आणि याच्याच सत्कार कर रे मोशन. वाढदिवसाच्या लाख आभाळवर शुभेच्छा. कसं आहे, आम्ही काही दारू विरू पेत नाही. नमस्कार. पुढे पाणी खाऊ घालून आम्हाला आमचं मन भरून टाका, तुम्ही नाराज नका करू, आहे की नाही. पैसेवाले बरं का, आमच्या टीम मधलं सगळ्यात पैसेवाला माणूस हे आहे. बड्डे याचा होता, यानं काही 2 लाखाचं घोडं आहे ना आपल्याला. 2 लाखाची गाडी घेतली आहे डाऊन पेमेंटवर 50,000. तर मित्रांनो, आता 11:30 वाजलेत आणि आम्ही फायनली आता इथं पोहोचलो. हे बघा हे 3 जण ह्या गाडीवर होते आणि ते बघा तिथे छोटा पंडित मुतू राहिला आणि ते अभि उसावर मुतू नको रे. मग ते ऊस घेऊन आलेत आणि हे बघा इकडचा व्ह्यू किती खतरनाक आहे बघा. तर मग आता 3 220 घेऊन आलो आम्ही सगळेजण. तर मित्रांनो हे बघा 7 दिवस झालेत मला कंटिन्यू जिम मारायला. मी बॉडी बघा म्हणजे. आता मी तुम्हाला कपडे काढून दाखवतो बॉडी. ठीक आहे, हे बघा हे दाखव रे, फ्लेक्स मार एक बार. मग हे बघा बन्नी बिनी घातली नाही मी, टी शर्ट घातले, बॉडी दाखवतो तुम्हाला. आणि चेन आहे ना मी 50 तोळ्याची आहे, 100 रुपयाला घेतली आहे भाव करून. हा भाऊची बॉडी बघा. ये बिना जिम की बॉडी जिम की रहती तो यार रहेगी. बॅकवर बटरफ्लाय दाखवतो बघा. हे बघा बॅक आहे हो हे पहा नंबर 1. हे तू दाखव. हो आपण जिम मारत नाही, त्याच्यासाठी आपण बॉडी दाखवत नाही, तर दाखवली असते. आता 7 दिवस झाले जस्ट जिम मारून. तुम्ही म्हणता अरे जिम मध्ये जाता नाही ती बॉडी काहीच नाही, एवढी हात दिसू राहिली. आता आपण आलो पाण्याच्या मधामध्ये. तर मग आता पहिली डुबकुळी मारायची बारी आली आहे. आपल्याकडे आहे कॅमेरामॅन सूरज. हाय करा सूरज. तर एक बार हे बघा एवढं पाणी आहे माझ्या खोल बरं का, आणि माझी हाईट आहे 7 फूट. हे बघा हे इकडे पोरं बसले. तर मग माझी हाईट आहे 7 फूट आणि आता मी पाण्याच्या मधात जाऊन येतो.
दादा बघा दादा हाय करा एक बार. हे आणलं नाही आमच्यासाठी बरं का, आमच्यासोबत नाही आले. तुम्ही म्हणसान बाबा हे माणूस कोण आहे काय आहे, तर मी एक बार मदत जाऊन येतो. खतरनाक आहे बरं का, मोकार मजा येऊ राहिली. हे मी तर म्हणालो चांगली गोष्ट आहे. स्विमिंग पूलमध्ये जाण्यापेक्षा त्या दादाला दाखव. ओ दादा हाय करा, दाखवा आपल्याला. तर मोकार मजा येऊ राहिली. मी तर म्हणालो स्विमिंग पूलमध्ये जाण्यापेक्षा इकडे यायचं. बघा हे चिवडा खाऊ राहिलं. तर मग आता आमची पाहून थोडे आम्ही थकलो आता. ते बघा ते मोसीन चलत येऊ राहिलं. अय मोसीन, हे बघा हे डॉन ऊस खाऊ राहिला. तिकडं ऊस तोडी चालू आहे. माशा आणल्या ना भाऊनं, त्यानं आणल्या ना भैयानं. यूट्यूब एकेच फॅमिली ब्लॉग. एक नाही हो बाबा काय नाही, एकेच फॅमिली ब्लॉग. एकेच फॅमिली ब्लॉग. हां एकेच फॅमिली. म्हणजे आता सध्या तर छोटा आहे, थोडं मोठा झाल्यावर येईल. आता नाही येणार. तुम्हाला लिंक शेअर करतो, वाटलं नंबर घेऊ. हां तुम्ही आला आता आमच्या व्हिडिओमध्ये. ए अरे आपले फॅन्स वाढू राहिले ना इकडे. मित्रांनो हे बघा आम्ही एवढ्या माश्या घेतल्यात. आता या माशाचं काय करायचं तुम्ही सांगा. हे तुझ्या आकडे न्यायचं का? हे माशा आपल्या मळ्यात जाऊ, मस्त फ्राय बनवू, चिकन आणू, कंटकी आणू, मस्त खाऊ. तर मित्रांनो आता आम्ही मोसीनच्या आकड्यापाशी. हे बघा हे रस्ता जाते मोसीनच्या आकड्याला. आणि हे भैया आणि मोसीन दोघं चालले आता. हे बघा याच्यामध्ये माशा आहेत. माझ्या शर्टची यांनी हे हाल केलेली आहे. आणि त्या माशा घेऊन हे दोघं चालले तर खटकाकडे खांडकून करायला. तर मित्रांनो आता वाजलाय 1:30. हे बघा मागं बघू शकता तुम्ही 220 लावलेली आहे आपली. आणि हे फ्रुटी विटी आम्ही समोरच्या दुकानावरून आम्ही फ्रुटी विटी, इथलच्या दुकानावरून आम्ही फ्रुटी विटी पेलेली आहे. त्या दोघांना तिथं हे बघा येणं. आणि ते तिकडं लाला मोसीनला बोलू राहिला, कारण की त्याला घरी जायचं आता, म्हणजे झोप येऊ राहिली. आय अंडरस्टँड. नाईट करून आले ते. आणि मी बी नाईट करून आलो. आम्हाला डोळे लागले तुम्हाला. मी पण नाईट करून आलो, पण मला म्हणजे असं तेवढा क्रेज नाही, कारण की आता माशी आणलेली आहे. पोरं गेले खांडकूट करायला, अजून आले नाही तो वापस. आणि लाला आता घरी जायचे. काहून जायचं रे? फायनली आम्ही पोचलो मोसीनच्या शेतामध्ये. आमच्याकडे हे बघा ही एक 220 आहे आणि सरगट बाजूला ती एक 220 आहे. आणि हे मोसीनचा भाऊ आहे या शेताचा मालक. म्हणजे कहने का तात्पर्य ये है कि ये आदमी हमको कभी भी इधर से भगा सकते हैं. टाकायचं नाही, मी कट करीत असतो. असं करतो मी, असं करू नको, राग आणू नको पहिले सांगाल. तर मग आता ते लोक गेलेत भोगून आणायला. हे माशा कुठे थांब. हा हे बघा या माशा कापून आणल्यात आम्ही. 6.5 किलो आहे. तर मित्रांनो आता दुपारचे वाजले 2. आणि हे बघा आम्ही आलो इथं बावडीपाशी. हे बघा याला बावडी म्हणतात. आणि ही गोष्ट मला आता समजली बरं का. हे बघा इथं आलो. इथं हे मला वाटते पावसाळ्यामध्ये याच्यात जनावरं पाणी पितात. आणि तिथं बी एक हौद आहे, याच्यामध्ये पण पाणी पितात वाटतं. आणि हे बघा इथं हे बदामीचं झाड. इथं बदामी पडलेले आहेत एवढ्या मोठ्या. आणि इथं हे काय नाव आहे, सनी भाई इथं मस्त बदामा फोडून खायले. इकडं अरविंद बसेल आहे, ते बी बदामा फोडून खाले. आणि हे बड्डे बॉय बी इकडं बोंबलं थिंडाला आहे. आम्ही आलो इथं गाड्या घेऊन. आणि हे बघा इथं एक ऑटो लावलेला आहे. इथं हे बघा ऋषी तडसे यांनी कामगिरी केली आणि पराती विराती घेऊन आले. हे बघणं काय पाणी ठेवायचं आणलं का रे. पण विषय असा आहे बघा, एक टाइम असा होता की आम्ही आहे ना गावाकडे जेव्हा होतो ना, तेव्हा हे बघा या भोगण्यामध्ये आहे ना पाणी ठेवत होता बरं का. हे बघा ही सेम तेच भोगणं आहे. हे बघा याला आता धुवावं लागेल, म्हणजे भरपूर कुटाणी करायची बाकी येतं. मोहसिन पटेल आणि रणवीर पंडित यांचं पाण्याच्या बाटला घेऊन आगमन झालेलं आहे. तर मित्रांनो इथून तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी थोडी हाय क्वालिटी भेटणार आहे, कारण की आता नाही 30,000चा फोन तिकडे चार्जिंग लावला आहे आणि आता 40,000च्या फोनमध्ये आम्ही शूट करायला आहोत. मग हे बघा इथं हे 2 लोक चूल पेटवायच्या कामाला लागलेले आहेत. मोहसिन पटेल इकडे भांडे घासायला आहे. अरे पोज मारो ना जरा. तर मित्रांनो हे बघा हे कापून विपून सगळं रेडी झालेलं आहे. आणि आता 2 पोरं गेले तर कंटक्की मसाला आणायसाठी. तर मग हे आता कंटक्की मसाला टाकून मस्त याला म्हणजे करायचंय. काय म्हणतात त्याला मलाही माहित नाही काय म्हणतात ते. तर मग आता हे एवढं झालेलं आहे आणि बाकीचं काम हे बघा इथं ऑइलचा एक पुडा आणलेला आहे आणि इथं चूल पेटवली होती, थोडंसं शेकून ती चूल बी बंद झाली आता. आणि हे बघा खायला प्यायला याला काय म्हणतात मला नाही माहित.
नान म्हणते म्हणे याला. आणि याच्यामध्ये काय रे? चिकनची भाजी आहे. आणि हे एवढं आहे, म्हणजे ज्याला माशी खाता येत नाही त्याच्यासाठी हे आणले. हे काय मलाही माहीत नाही. अद्रक लसूणचं पेस्ट आहे आय थिंक. आणि हे बघा हे कांदे लिंबू इथूनच आखाड्याहून आणलेलं आहे. तर मग आता ते पोरगा आल्यावर बाकीची कारवाई सुरू करूया माशाला. तर मित्रांनो सगळं कापाकापी झाले आणि सगळं मस्त कंटक्कीमध्ये मसाला विसाला मिक्स करून झालेला आहे. आणि हे बघा हे बघा माशाला एवढं खतरनाक तरीके से रखा है इधर. आणि तेल तळायला चालू झालेलं आहे. तर मित्रांनो इथं तळायचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. आचार्य श्री श्री मोहसिन पटेल इथं तळायला चालू करत आहेत. आणि हे भुक्कड लोक हे बघा इथं खात बसले तर आणि हे याला काही जमत नाही वाटतं, घासपूस खाणारा माणूस आहे म्हणून हे बघाले. तर इकडे पाहिजे आता मी बी जरा टेस्ट करतो. तर मित्रांनो 3:30 वाजलेत. आता माझ्या डोळ्यातून एवढं पाणी काढून आले माहिती आहे का. आणि हे बघा ह्या इथं एक माशी 1-2 माशा मी खाल्लेल्या आहेत. आणि इथलचं धोपण माझ्या डोळ्यात आलं, त्याच्यामुळे माझ्या डोळ्याची एवढी हाल झाले. तर आणि बाकी राहिली गोष्ट हे बघा इथं पोरं जेवायला बसले तर बाकीचे हे कांदा कापला या बाईनं, बड्डे बॉयनं. आणि या फंटाच्या बॉटलीमध्ये पाणी भरून आणलेले आहे आम्ही. तर आता 3:30 वाजलेत आणि आता आमचं जेवण चालू झालंय. हे तोपिक भाई आ गए. हे नाव काय तू? हां राहुल, याला बी आणलंय. हे तडशे, ते अरविंद, मोहसिन भाई, रणवीर पंडित. नाव सांग ना तू. सनी भाई. धरून आणल्यासारखंच करायला राव. आणि हे बघा एवढ्या माश्या आहे, ह्या एवढ्या माश्या आहे. आणि हे मटन आहे आणि हे चिकन आहे. A few moments later. तर मित्रांनो मागच्या 1 घंट्यापासून आम्ही माशा खालाव. आणि मला माशा खाणं तसं करू नको चाळी थांब. तर मग मागच्या एका घंट्यापासून आम्ही माशा खालाव. आणि आम्हाला माशा काही खाणं होणार गेल्या. तर हे बघा तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट, मला तर माशीमधला काटा काढा येत नाही. हॅलो. हे बघा या बहिणी किती भारी माशा खाल्यात पद्धतशीर शिस्तीमध्ये. नाईस, गुड जॉब बाई. हो. आणि हे म्हणजे बाकीच्या लोकांना बी छान खाल्यात. आणि हे बघा माझं ती माशी म्हणत असेल राव कोणा येड्याच्या हातात आले मी. मतलब उसकी आत्मा इधर किधर होगी ना, भटकरी होगी. तो वो बोलती होगी किस येडे के हाथ में आ गई मी. सान्या तू किती खाल्या माशा? एकच खाल्या. तू किती खाला भैया? भैया हातात दाखवतोय. 4थी चालू आहे भैयाची. हे बघा भैयानं बी किती शिस्तीमध्ये खाले. हे बघा मोहसिन भाईचं. जेव्हा आता मुंडकं कसं खातो. ओके. आणि हे बघा हात काढ रे 1 मिनिट. एवढ्या माश्या उरल्यात आणि त्या ताटात तेवढ्या उरल्यात. आणि हे जे आणलं होतं जाड भाकर त्याला आय थिंक नान म्हणतात, नान. तर मग ते बी 8 आणले होते. 8 पैकी हे बघा 1 उरलं 1. तर मग ठीक आहे, आता मी अजून थोड्या माश्या खातो आणि नंतर मग आपण जाऊया रांजणगावला. भैया बोल. आता पब्लिक आमचं जेवण झालेलं आहे. आता आमचे पोटबीट भरलेले एकदम ओके. तरी आम्ही स्वीट्सला म्हणून जाम घेऊन आलो. आता एकदम आता निवांत मध्ये आम्ही घरी जाऊन आराम बिराम करा. मग हे मोहसिन भाऊ मस्त भांडे घासू राहिले. मोहसिन भाऊचं लय मोठं म्हणतात त्याला कॉन्ट्रीब्युशन आहे. तर मग थँक्यू मोहसिन भाई फॉर दिस पार्टी. पैसा हमारा दिमाग तुम्हारा, खाएंगे सब लोग. फुल पार्टी झाली हा. आणि आता आम्ही चाललो तिकडं मस्त आमच्या गाड्या बिड्या लावलेल्या आहेत. ते बघा ते जे नारळाचे झाडं दिसायला तुम्हाला तिथं गाड्या लावलेल्या आहेत आमच्या. आणि आम्ही आता सगळेजण तिकडेच चाललो. तर मित्रांनो मोकार बोबलं खिंडून आता संध्याकाळच्या 5 वाजता मी घरी पोहोचलेला आहे. पोट भरून जेवण केले. आणि आजची पार्टी कशी वाटली तुम्हाला सांगा. म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. बाकी मी भेटतो तुम्हाला नंतर कधी कुठे बोंबलत गेल्यावर, म्हणजे बाहेर गेल्यावरच असा ब्लॉग बनवीन ना मी. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. आणि मी पण माझी नाही, म्हणजे मला सांगायचं तशी गरज नाही. मी माझी काळजी घेतच असतो बरोबर. ठीक आहे, बाय.